बोलू सुरू करू. आज प्रशासनाने परिवहन समितीला जो बजेट सादर केलेला आहे 524.58 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प बजेट आज डिपार्टमेंट आम्हाला दिला. तर तो बजेट आम्ही दुरुस्तीसह स्थायी समितीकडे मंजूर केलेला आहे. आणि दुरुस्तीसह म्हणजेच आम्हाला काही डेपो डेव्हलपमेंटच्या माध्यमातून, वृक्षारोपणाच्या माध्यमातून, त्यानंतर आम्हाला जे बॅनर होल्डिंगचे काम आहे, या सर्व दृष्टिकोनातून आम्ही तो दुरुस्त करून आम्ही बजेट आमचा स्थायी समितीकडे देऊ आम्ही. तर विजन एकच, नागपूर शहरातल्या सर्व नागरिकांची चांगल्यात चांगली सोय कशी होईल, नागरिकांच्या अडचणी कशा दूर होतील, याचाच प्रयत्न आमच्या परिवहन समितीचा सर्वांचा आहे. हा तोटा पूर्णपणे तर भरून काढणं सोपं नाही आहे, कारण ही बस सेवा म्हणूनच आपण चालवतो आहे. तर मला असं वाटते की जे डेपो जास्ती वर्दळीचे आहे त्या डेपोवर आपण BOT तत्वांवर लोकांना आपण हे देऊ, म्हणजे जेणेकरून लोक दुकानं टाकतील, त्या माध्यमातून आपल्याला रेव्हेन्यू मिळेल. त्यानंतर होल्डिंग्स आहे, त्यानंतर आपण पाणी जे फिल्टर लावतो त्या माध्यमातून अनेक गोष्टी अशा आहे की आता जे स्मार्ट सिटीचे किओस्क तयार आहे बसस्टॉपच्या बाजूला, जे कचऱ्यात सध्याच्या परिस्थितीत विलीन आहे, तर ते सुद्धा आपल्याला डेव्हलप करून तिथे ATM मशीन्स, झेरॉक्स सेंटर, कॉफी सेंटर असे लावून या परिवहन समितीला कशी सामोर वाढवता येईल आणि 50 कोटीचं तरी आपण म्हणजे कमी करता येईल याचा प्रयत्न मात्र राहणारच आहे. आपण परिवहन समितीच्या माध्यमातून बेस्ट काम करण्याचं आणि नागरिकांना चांगल्यात चांगली सोय देण्याचं काम मात्र या 2026 आणि 27 मध्ये करणार आहे. वॉशरूम चांगले असावे, डेपो चांगला असावा, तिथे नागरिकांना बसण्याची सोयसुद्धा असावी. हा सर्व माणूस काम म्हणजे इच्छाशक्ती एवढी मोठी आहे आणि काम करायची जी इच्छाशक्ती असली तर नक्कीच मला असं वाटते की काम चांगलं होईल येत्या 2026 आणि 27 मध्ये. एक हेल्पलाईन नंबर आम्ही मागवलेला आहे, मी सांगितलेलं पण आहे हेल्पलाईन नंबर घ्यायला. येत्या 2 दिवसात आम्हाला तो हेल्पलाईन नंबर मिळाला की जेणेकरून इथेच याच टेबलवर तो मुलगा आणि तो नंबर राहणार आहे. तर प्रत्येक अडचण व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांची एखादी रेकॉर्डिंग असेल ती सुद्धा, आणि एखाद्यांचा फोन असेल की आम्हाला ही अडचण आहे, तर ती अडचण आम्ही 2 ते 3 तासामध्ये सोडवण्याचा प्रयत्न मात्र करणार आहे. ऑलरेडी बसेस वाढलेल्या आहे. आपल्या बसेस येत्या 2-3 महिन्यामध्ये 800च्या घरात जाऊन पोहोचेल, बरोबर आहे ना? 800 850च्या घरात जाऊन राहील. तर मला असं वाटते नागपूर शहराला आता हल्ली 800 850 बसेस पूर्ण म्हणजे कमी नाही आहे, त्या व्यवस्थित आहे. दुसरा एक विषय, जी NMRDAची जी बाउंड्री आहे त्याच्या बाहेर जाऊन आपण आपल्या बस सेवेचा कसा वापर करता येईल याचा सुद्धा प्रयत्न आमचा आहे. त्याबद्दल आम्ही बावनकुळे साहेबांसोबत, जे पालकमंत्री आहे आपल्या शहराचे, त्यांच्यासोबत बोलून आम्ही नक्कीच ती बाउंड्रीसुद्धा वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून आपली बस सेवा ही प्रत्येक गावोगावी शेजारच्या पूर्ण परिसरामध्ये पोहोचेल आणि ही सेवा प्रत्येकाला मिळेल. सध्याच्या परिस्थितीत जे मी माहिती घेतली कालपर्यंत, एकही बस डिझेलची बंद पडलेली नाही आहे. कारण प्रत्येक डेपो जो चालवतो तो व्यक्ती आपल्या डिझेलची सोय करत आहे आणि आपल्या डिझेलची सोय झाल्यानंतर एकही बस, मला तरी असं आढळलं नाही कालपर्यंत आजपर्यंत की बस बंद पडली आहे म्हणून. जे तुम्ही भंगारबद्दल बोलत आहे ना, तर भंगारचा लिलाव अतिशय लवकरच या 2 महिन्याच्या आतमध्ये तो भंगारचा लिलाव होणार आहे. आणि तो लिलाव झाल्यानंतर तो पैसासुद्धा आम्ही कमिशनर साहेबांना म्हणणार आहे की हे पैसे परिवहन समितीला जर मिळाले तर नक्कीच परिवहन समितीचा जो काही तोटा आहे तो कमी करण्याचा प्रयत्न आमचा मात्र आहे. जो प्रश्न तुम्ही दादा केला, आताच 2 दिवसाआधी त्याच विषयावर आम्ही जे इलेक्ट्रिक सप्लाय करतात त्या अधिकाऱ्यांशी बोलून मला त्यांनी 30 तारीख दिलेली होती. आज त्यांचा पुन्हा पाठपुरावा करून मला असं वाटते या सर्व गोष्टीची चौकशी करून लवकरात लवकर त्या 109 बसेस ज्या उभ्या आहेत त्या आपण सुरू करण्याचा प्रयत्न मात्र आपला आहे. आणि येत्या 8 ते 10 दिवसामध्ये त्या बसेस आपण सुरूसुद्धा करू, कारण इलेक्ट्रिक सप्लाय जो होत आहे, जो न होण्या कारणास्तव त्या बसेस उभ्या आहेत, तो प्रयत्न आमचा मात्र आहे. आणि आपल्या 109 बसेस रस्त्यावर नक्कीच या 8-10 दिवसात धावेल.